पुढील काळात नावामध्ये आता वडिलांसोबत आईच्या नावाचा सुद्धा उल्लेख होणार आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। स्वतःचं नाव, त्यानंतर आईचं नाव, मग वडिलांचं नाव आणि त्यानंतर आडनाव अशा पद्धतीनं नाव लिहिण्याची पद्धत सुरू होईल। तसा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। अजित अनंतराव पवार असं नाव दिलं जायचं। कुठलंही जन्माला मूल आल्यानंतर त्या मुलाचं नाव, नंतर वडिलांचं नाव, नंतर आडनाव। आता आपण नवीन निर्णय घेतलेला आहे की इथून पुढं मुलाचं किंवा मुलीचं नाव, त्याच्यानंतर आईचं नाव, नंतर बापाचं नाव आणि नंतर आडनाव। कारण शेवटी महिला देखील समाजातला एक महत्त्वाचा घटक आहे। राज्य सरकारच्या या निर्णयानंतर आता नागरिकांकडून काय प्रतिक्रिया व्यक्त केली जातीये पाहूया। कालच तुम्ही ऐकलं असेल की राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब हे बारामतीमध्ये होते आणि भाषणात त्यांनी सांगितलं की इथून पुढे जसं नाव लावलं जातं आपलं मध्ये वडिलांचं, तसं इथून पुढे आईचं नाव लावलं जाणार आहे आणि खऱ्या अर्थानं महिलांचा सन्मान करण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे आणि म्हणून आम्ही अजितदादांचं अभिनंदन करण्यासाठी आज त्यांना शुभेच्छा दिल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।